नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। अखेर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला। उद्या दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी मध्ये घोषणा होणार। मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागावाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। 12-12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार। तसंच नाशिक आणि पुण्यातही राज आणि उद्धव ठाकरे युतीतच लढतील। संजय राऊतांची माहिती। जाणार नाही, पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढतील। ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल माहिती देणारं संजय राऊतांचं ट्विट। राऊतांकडून ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो ट्विट। ऐकू गोष्टींवर बोलत नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही। मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार। संदीप देशपांडेंची माहिती। नाही, मला असं वाटतं युती घोषणा काय ओपन सिक्रेटच आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे। पण अजून काही जागांवर आमचे नेते मंडळी चर्चा करतायत, ती चर्चा चालू आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला काही फरक पडणार नाही, बावनकुळेंची टीका। तर अमित साटम यांच्याकडून ठाकरे बंधूंचा मामूंची टोळी असा उल्लेख। जरा शुभेच्छा, आमच्या काही परिणाम नाही। 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकू आम्ही। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। दोन्ही बंधू एकत्र आल्यावर संपूर्ण राजकारण बदलेल। शिवसेना मनसे विचारावर आणि कामांवर या निवडणुकीला सामोरं जाईल। संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती दोन्ही बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवावी, ती उद्या पूर्ण होते। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही ठाकरे बंधू उद्धवसाहेब, राजसाहेब ज्यावेळेला मुंबईसहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित, त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे। त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही। दोन्ही कार्यकर्त्यांकडून उत्साहानं कामाला सुरुवात। मनसेसोबत जागांवरून कोणताही विसंवाद नाही, राऊतांकडून स्पष्ट। कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे, असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात संभ्रम नाहीये आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही। ठाकरे बंधूंचा मुंबईत जीव, शक्य ते सगळं प्रयत्न दोघे करणार। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर ठाकरे सेना मनसेत मनभेदही आणि मतभेदही हे मनोमिलन नव्हे, भीतीमुळे झालेलं मिलन आहे। धोका देण्याची उद्धव ठाकरेंची परंपरा आहे। राज ठाकरेंनी सावध राहावं, नवनाथ बन यांची टीका। आता मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे आणि जेव्हा मुंबईत जीव आहे तेव्हा जे प्रयत्न त्यांना करता येईल ते प्रयत्न दोन भाऊ आणि त्यांचा पक्ष करणार आहे। आता पाहूया महायुतीच्या जागावाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना 112 जागा लढण्यावर ठाम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कालच्या बैठकीत 112 जागा मिळाव्या यासाठी शिवसेना आग्रही। मराठी बहुल भागांमध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी शिवसेना इच्छुक। आज संपूर्ण महापालिकांमधील शिंदेंच्या शिवसेनेची बोलणी पूर्ण। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जागावाटपावर आज आणि उद्या अंतिम निर्णय होईल, बावनकुळेंची माहिती। मुंबईमध्ये तर भाजपा शिवसेना हीच या ठिकाणी चर्चा सुरू आहे। त्याच्यामध्ये इथले जे अध्यक्ष आहेत अमित साटमजी आणि आशिष शेलारजी, हे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आणि अंतिम मग देवेंद्रजी आणि एकनाथजी बसून उद्यापर्यंत आमची महायुतीचे निर्णय होतील। वर्षावरील बैठकीत मुंबईतील जवळपास 180 जागांवर शिंदे आणि भाजपात एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। तर 30 ते 40 जागांवर अद्याप तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। मुंबईतील दादर, परळ, लालबाग या भागात शिवसेनेला जास्त जागा द्या, पारंपरिक मतदार भाजपला मतदान करणार नाही असाही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। किती जागांवर एकमत झालं हा पक्षाचा अंतर्गत विषय। मुंबईच्या विकासासाठी फडणवीस आणि शिंदे योग्य निर्णय घेतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। लवकरात लवकर तिढा सोडवण्याचे आमचे प्रयत्न, अशीही माहिती। किती जागांवर एकमत झालंय किती नाही हा त्या ठिकाणी आमचा अंतर्गत विषय आहे। परंतु त्या ठिकाणी एक आमची मानसिकता नक्की आहे की महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून एकत्र लढायचं।
नागपुरात आम्हाला महायुती म्हणून लढायचं आहे, त्यामुळे चर्चेतून मार्ग निघेल. गुणवत्तेवर जागा वाटप व्हावं. जागा वाटपावर भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब. खासदार श्रीरंग बारणेंचा दावा. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार. बारणेंची माहिती. युतीत 30 जागांची मागणी, मात्र तडजोड होईल. बारणेंना विश्वास. ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत युती करण्यावर अखेर एकमत. काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी. वरळी, लालबाग, माहीम, शिवडी, दादर या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार. निलेश राणे असणार स्टार प्रचारक.